नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट पाहणार आहोत. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो का, असा प्रश्न खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पडलेला आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा कधी येईल, म्हणजेच लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे कधी जमा होतील. तर मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळू शकतो, म्हणजेच लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे जमा होण्याची शक्यता आहे. पण यासाठी एक महत्वाची अट, ज्या महिलांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ते लवकर पूर्ण करणे गरजेचं आहे. जर ई-केवायसी पूर्ण केले नाही तर पुढचा हप्ता थांबू शकतो. तसेच काही महिलांची तपासणी देखील सुरू आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. याबद्दल अपडेट आली आहे आणि याबद्दल लवकरच व्हिडिओ हा बनवण्यात येईल. ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे किंवा नियमात बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी लवकर पूर्ण करा आणि तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते एक वेळेस नक्की तपासा. तर सरकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देणार आहे, म्हणजे महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे जमा होणार आहेत. हे पैसे साधारणपणे 10 ते 15 एप्रिलच्या आधी खात्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ही मिळत आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी ही दुरुस्त करून घ्या. लास्ट डेट आहे 31 मार्च. 31 मार्चच्या अगोदर ई-केवायसी ही दुरुस्त करून घ्या. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर एप्रिल महिन्यामध्ये एकत्रित हे 2 हप्ते हे मिळणार आहेत, म्हणजेच 3000 रुपयाचा जो काही हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे. 31 मार्च नंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींनी 31 मार्च पर्यंत ई-केवायसी जर दुरुस्त करून घेतली, ई-केवायसी जर केली, तरच जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. तर या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि याबद्दल अपडेट ही आली आहे. पुढच्या अपडेटमध्ये सविस्तर माहिती ही घेणार आहोत. तर व्हिडिओ हा बनलेला आहे, लवकरच व्हिडिओ अपलोड होईल. तर या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि जो काही सरासरी आकडा आहे तो आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.